म्हणजे परत निबार व्हायचा प्रश्न नाही शेवटपर्यंत. सलामी द्या दोघं पण, अभिजित आणि संस्कार. हा धन्यवाद. कुस्ती चालू होते. अभिजित भोसले आणि संस्कार सूर्यवंशी बिग वन विरुद्ध शेटपळगडे अशी कुस्ती. 1,500 रुपये इनामाची कुस्ती. वाबळे सर, वाबळे सर, अजून एक कुस्ती द्या. समज सय्यद आणि शाहू बंडलकर. घ्या, काय कोण असतात घ्या कुस्त्या. प्रमुख मधल्या या कुस्त्या संपल्यानंतर ट्रॅक्टर मारून पोस्टरवरच्या कुस्त्या सुरू होतील. समज सय्यद आणि शाहू बंडलकर. किती नंबर? 1 नंबरची का? समज सय्यद बिग वन आणि शाहू बंडलकर भवानीनगर ही कुस्ती 2200 रुपये इनामावरती आहे. जो जिंकल त्याला 1,500 आणि पराभूताला 700 रुपये असं बक्षीस आहे. आणि पंच म्हणून नारायणभाऊ गायकवाड आणि पलीकडच्या बाजूला महेशभाऊ गायकवाड पंच आहे. शबास. पायगेचा लावण्याचा प्रयत्न होता. पोपट बेलदार शंभू फुलारी आलेत का? पोपट बेलदार शंभू फुलारी, शाहीद मुलानी शाहू बंडलकर, श्रेयस करचे सनी गावडे, सोहम कदम राजवर्धन वाबळे, असद पाटील राजवीर पाटील, श्रेयस भोईर जयदीप गावडे आणि राजवीर निगडे यश भोईर. पैलवान तयार रहा. समज सय्यद पेडगावचा तसा पैलवान भिगवणला सरावला आहे. दादाबाई सय्यदचा चिरंजीव आणि वस्ताद दत्ताबा गायकवाडांचा पट्टा आणि शाहू बंडलकर भवानीनगरचा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र गावडे वस्तादचा पट्टा अशी कुस्ती चालू झालेली आहे. चला पैलवान बोट सोडा कुस्ती करा. समद आणि शाहू. इकडे अभिजित भोसले आणि संस्कार सूर्यवंशी कुस्ती करा. दोघं पण कुस्ती सोडवली जाणार नाही. काळाची अनेक स्थित्यंतर पाहिली कुस्तीनाने. कुस्ती उत्क्रांत होत गेली. पलीकडं एकलंगीवरून नाकाला पट्टी लावण्याचा प्रयत्न आहे. छोट्या गटातल्या अतिशय तगड्या लढती मैदानावरती चालू आहे. कुस्ती करा समज. वाबळे सर अजून एक कुस्ती द्या. गोपाळरावजी वाबळे बसतात. वाबळे बसतात अजून एक कुस्ती द्या. पंच अजून एक. चला आतमध्ये. चला कुस्ती करा. शबास समाज. दुहेरी पट. दुहेरी पट काढला इकडं समज सय्यदना आणि कब्जा घेतोय. शबास समाज आणि शाहू बंडलकरनं खालून मिट्यातनं पट पकडलेला आहे. काहीतरी घडतंय. अतिशय तगडी कुस्ती चालू आहे या बाजूला. पोपट बेलदार आणि शंभू फुलर आहेत का? नाव सांग की मग. श्रेयस भोई आणि जयदीप गावडे दोन्ही पैलवान आलेले आहेत तिकडं. शबाद. शाहू बंडलकरनं इकडं घोटणा टेकवला होता. सुटून निघाला. टाळ्या करा जरा. निम्म्याच वजनाचा आहे तिकडं समज सय्यद. एक लढवय्या पैलवान. कुस्ती करा पैलवान. कुस्ती सोडवली जाणार नाही. आणि इकडं महिला कुस्तीगीर आल्यात. बसून घ्या या ठिकाणी. अतिशय शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे मैदान संपन्न होत आहे. समद आणि शाहू कुस्ती करा. पलीकडे सवारी भरलेली अभिजित भोसले आणि संस्कार सूर्यवंशी
कुस्ती करा दोन्ही पैलवान. सवारी बरोबर नाकाला पट्टी लावत होता तिथूनच आता एकेरी कस चढवण्याचा प्रयत्न चालू आहे. मोजक्या कुस्त्या बाकी आहेत आणि त्यानंतर पोस्टरवरच्या कुस्त्यांना प्रारंभ होणार. खालून सुटून निघण्याच्या प्रयत्नामध्ये सवारी डावच असा आहे. शाबास, तिथंच एकेरी कस चढवतोय महेश भाऊ गायकवाड पंचायत आणि अभिजित भोसले भिगवणचा पैलवान विजय झाला. संस्कार सूर्यवंशीने चांगली टक्कर दिली. टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी. नारायण भाऊ गायकवाड यांच्याकडून अभिजित भोसलेसाठी 200 रुपयाचं बक्षीस. चला पुढची कुस्ती घ्या इकडं. श्रेयस भोईर भिगवण आणि जयदीप गावडे 1,500 रुपये नामाची कुस्ती. प्रदीप भाऊ मत्रेंचे 100 रुपये. दीपक भगत यांचे 200 रुपये. दादा जाधव यांच्याकडून भोसले पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस. चला पंच म्हणून प्रदीप भाऊ घ्या कुस्ती आतमध्ये. श्रेयस भोईर आणि जयदीप गावडे महेश भाऊ गायकवाड कुस्ती. तिकडं घुटना टेकवला शंभूना. दोन्ही खांदे टेकावेच लागतील. नारायण भाऊ गायकवाड तिथं पंचायत. हो, अर्ध्यात कुस्ती वाजता देणार नाही. इथून खालच्या भागामध्ये अर्ध्यात फिरलं तर चालतं. इथून पुढे खांदे टेकावं लागतात वर जायला. 8 नंबरची कुस्ती श्रेयस भोईर भिगवण आणि जयदीप गावडे कळस 1,500 रुपये नामाची कुस्ती चालू होते. चला कुस्ती चालू करून घ्या प्रदीप भाऊ. दुहेरी पटा लागतोय तिकडं. समाज छातीचा बोजा पाठीवरती टाकला शाहू बंडलकरनं. शबास, तिथं घुटना टेकवत होता समाज. लागलं लागलं. थांबा 1 मिनिट. शाहू 2 मिनिट. काय लागलं बघा तर 2 मिनिट. श्रेयस भोईर विरुद्ध जयदीप गावडे अशी कुस्ती चालू झाली. पोपट बेलदार आलाय का इकडं. पोपट बेलदार शंभू फुलारी. शंभू फुलारी आला. बेलदार आलाय का. पोपट बेलदार भिगवणचा पैलवान. राजवीर निगडे आलाय का. यश भोईर. शाहिद मुलानीश. श्रेयस करचे सनी गावडे सोहम कदम राजवर्धन वाबळे असद पाटील राजवीर पाटील पैलवान तयार. नेमकं कुठं लागले जरा बघा. हा, लांगाची नाडी डिली करा. त्याची लांगाची नाडी डिली करा. कर नाडी डिली. शबास, इकडं श्रेयस आणि जयदीप अशी अटीतटीची कुस्ती चालू होते. एकेकाळचा नामांकित पैलवान दादाबाई सय्यद उपस्थित झाल्यात. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. हलगीवाले दादाबाईंना आकड्यावरती फिरवायचंय. एकेकाळचा तुफानी पैलवान. प्रमोद नंबर सांगा त्यांचा फक्त. सनी गावडे आणि श्रेयस कर. ठीक आहे. आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये श्रेयस भोई भिगवणचा पैलवान विजय झाला. कुस्ती चालू होते इकडे श्रेयस करचे भिगवण आणि सनी गावडे भवानीनगर. चला अजून एक कुस्ती द्या. शाहिद मुलानी
राजवीर निगडे आणि यश भुई. दादाबाई सय्यद वाजतात पंच म्हणून. चला दादाबाई. राजेंद्रजी गावडे वाजतात आणि राजेंद्रजी दत्ताभाऊ गायकवाड वाजतात. आपण या आखाड्यावरती यायचं विनंती आहे. गावडे वाजतात या. सनी गावडे हा गावडे वाजतांचा चिरंजीव आणि आज गावडे वाजतांचा वाढदिवस आहे. सुंदर असा योग साधून आलेला आहे. आप जीव हजारो सालानी साल के दिन हो 50,000. चला कुस्ती करा पैलवान. हलगेवले दोन्ही वाजतांना सोबत फिरवायचंय. हा गावडे वाजतात आणि गायकवाड वाजतात. गोपाळा भाऊ वाबळे वाजतात. अजित कोथिंबिरे भिगवणचे कुस्ती कोच. आपण या आकड्यावरती यायचंय. अजित कोथिंबिरे. अजित भाऊ या आकड्यावरती. अजित कोथिंबिरे वाजतात. या तिथूनच सरळ या. आणि इकडं दत्ताबा गायकवाड वाजतात आणि राजेंद्र गावडे वाजतात. आखाड्यावरती फिरतायत. हलगीवाले पुढे आला का वाजतात मागे हिंडतात. कसं व्हायचं रे? वाजलं पाहिजे का नाही? एवढी मोठी पैलवान घडवण्याचं काम करणारे व्यक्तिमत्व आहे ती. अजित आलेले. चला. आणि पलीकडं संपलेल्या कुस्तीमध्ये करचे का रे? श्रेयस करचे भिगवणचा पैलवान विजयी. पाच नंबर सोहम कदम आणि राजवर्धन वाबळे. जयदीप गावडे आणि राजवीर निगडे. जयदीप गावडे आणि राजभुई यश भुई अशी कुस्ती लागते. आणि पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन अजय भाऊ कोथिंबिरे. चला पंच म्हणून जयदीप गावडे कळसचा पैलवान आणि यश भुई अशी कुस्ती आखाड्यावरती चालू होते. 1,500 रुपये इनामाची. अजून 2 कुस्त्या द्या. म्हणजे या कुस्त्या संपल्याबरोबर ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर चालू ठेवायचा. आता पोस्टरवरचे पैलवान तयारी लागा. बरोबर 4 कुस्त्यानंतर आपल्या कुस्त्या चालू होणार. फक्त 4 कुस्त्या बाकी आहेत. इकडच्या कुस्ती चालू झाली. इकडे जयदीप गावडे विरुद्ध यश भुई. एक शिस्तबद्ध आणि शांततामय कुस्ती मैदानात संपन्न होतय. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी यासाठी अट्टास आणि यासाठी कुस्ती मैदान. पिढ्यानपिढ्याची परंपरा जपण्याचं, जोपासण्याचं, वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम यात्रा उत्सव कमिटीच्या माध्यमातून संपन्न होतंय. पैसा कुठे आणि कसा खर्च करावाचं जाण आणि भान असावं लागतंय. ते या सगळ्या मंडळींकडे आहे. म्हणून एवढं मोठं मैदान संपन्न होतंय. असद पाटील भिगवण आणि राजवीर पाटील शेटपळगडे. अथर्व खारतोडे कळस आणि पंच म्हणून दादाबाई सय्यद. चला. अथर्व खारतोडे आणि दादाबाई सय्यद तिकडे पंच म्हणून आहेत. अजून फक्त 3 कुस्त्या राहिल्यात प्रमुख कुस्त्यांमधल्या. महेश भाऊ गायकवाड. फक्त 3 कुस्त्या प्रमुख मधल्या बाकी आहेत. ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर चालू करून ठेवा. शबास. 2 कुस्त्या चालू आहेत. तिकडे ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर चालू करा विनंती आहे.
ओमकार चालू करून ठेवायची, कुस्त्या संपणार आहेत पटकन. शबास. झोळी डावाची पकड इकडे समोरून झोळी. दादाबाई सय्यद तिकडे पंचायत. शबास. पापण्या तेवढ्या मिटू नका. हो बिगवनचा पैलवान विजय झाला. झोळी डावाची पकड घेतल्यानंतर तिथं जो ज्याचा खांदा जो मारणारा झोळी असतो त्याच्या बाजूने निकाल असतो, कारण तिथून सुटायला बी येत नाही पडायला बी येत नाही. हा चला इकडं ट्रॅक्टर चालू करा, कुस्ती करा पैलवान. इकडं जयदीप गावडे आणि यश भोई कुस्ती करा. हा इकडं आणून ते उभं करेन तिथं, बरोबर आहे. शबाद. पैलवान आडव्या हाताची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे. कब्जा घेतलेला इकडे जयदीप गावडे पैलवांना. कुस्ती करा पैलवान. पद्मावती देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न होतंय. गेली 15-20 दिवस झाला हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी झटणारी यात्रा उत्सव कमिटी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी गोळा करणारे वर्गणीदार आणि खऱ्या अर्थानं गावाच्या ग्रामदैवताचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न व्हावा यासाठी भरभरून देणगी देणारे सर्व ग्रामस्थ मंडळी ही सगळी धन्यवादास पात्र आहेत. शबाद. पैलवान कुस्ती करा. हाताची नवंदर काढण्याचा प्रयत्न आहे गावडे पैलवानचा. कडला बसू नका. रेलिंगच्या समोर शाल अंगाव पांघरलेला. काय तोंड दिसतं का काय तुझं? सर माग पदर घेतल्यागत का घेतली ती शाल? सर खालच्या बाजूला इकडचा चॉकलेटी कलरचा बॅग अडकवलेला. चल पलीकडे पांढऱ्या शर्ट वाला. ते बघ रिलिंगला धरून बसले ना, काय अंगाव कुस्तीची थांबती होय. शबास. कुस्ती करा पैलवान. आडव्या हाताची पकड घेतली इकडे गावडे ना. शबास. लोटणं डाव करतोय. टाळ्या करा जरा. ओ पाटील वस्तादचा पट्टा विजय झाला. इकडं काजडचा पोरगा. टाळ्या करा आणि ट्रॅक्टर येऊ द्या आतमध्ये. आणि जरा खिशातही हात घाला. शिपायाला वडून नेतात. पाण्याचं अवघड व्हायचं गावाचं. घ्या परत उद्या सोडायला म्हणणार. आता मला माहितीच नाही कुठं काय ठेवलंय मी. लई कॉल नाही लावायचं लई. हा हा बसलं. चला केला चालू. ए लई कडला नको घेऊ ओमकार. हा आतल्या बाजूनच धर. थोडं जरा आतून आतून धर. अजून घ्या आतून. हा पुढची कुस्त्यात तयार राहा. पोस्टरवरचे पैलवान तयारी लागा. ओम कचरे, शिरसवडी विशाल जाधव, लोणीकंद विश्वजित चव्हाणे, ओम घोडके, रोहन बागल विरुद्ध ऋषिकेश पाटील, विक्रम करे विरुद्ध मोहसिन शेख, गौरव कसबे विरुद्ध आसिफ शेख, ओंकार तांबे विरुद्ध गौरव पाटोळे, सुदर्शन कदम विरुद्ध प्रीतम कदम, प्रवीण करे विरुद्ध ओंकार भंडगर, सनी राऊत विरुद्ध सूरज नलावडे, अभिजित शेडणे विरुद्ध अंकुश खरात. 2 नंबर पर्यंतचे सर्व पैलवान तयार रहा. आणि इकडे चांगला रोटर मारतोय त्याचंही मनापासून कौतुक आहे ओमकारचं. वस्ताद अशोक भाऊ चोरमले आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. शिरसवडीचे वस्ताद विनंती आपण आखाड्यामध्ये यायचंय. अशोक भाऊ चोरमले वस्ताद शिरसवडीचे वस्ताद आपण आखाड्यावरती यायचंय. तासामध्ये फटा पडतोय. तासामध्ये फटा पडतोय. हा
वस्ताद अशोक भाऊ चोरमले शिरसवडीचे वस्ताद आपण आखाड्यावरती यायचंय. शाहीद मुलानी, शाहू बंडलकर, पोपट बेलदार, शंभू फुलारी, सोहम कदम आणि राजवर्धन वाबळे पैलवान लांग लंगोट करून आखाड्यावरती चला. प्रमुख कुस्त्यामधल्या 3 कुस्त्या संपल्याबरोबर पोस्टरवरच्या कुस्त्यांना सुरुवात होते. ओम कचरे शिरसवडी विरुद्ध विशाल जाधव लोणीकान पहिला पुकार. शाहीद मुलाने आलेला आहे. शाहू बंडलकर भवानीनगर आलेला आहे. चला कुस्तीला गावचा पैलवान पिंपळे गावचा रोहन बागल पैलवान सचिन भाऊ गायकवाड रोहन बागल पैलवानला आपण आखाड्यावरती फिरवायचंय. हलगीवाले वाजवा चला. पिंपळे गावचा पैलवान रोहन बागल पिंपळे गावचा सुपुत्र या मैदानावरती आज 9 नंबरला कुस्ती आहे. ऋषिकेश पाटील बारामतीच्या पैलवानबरोबर आखाड्यावरती फिरायला लागलेला आहे. शाहीद मुलानी, शाहू बंडलकर चला आखाड्यामध्ये. महेश भाऊ गायकवाड, राजेंद्रजी गावडे वाजतात पंच म्हणून चला आखाड्यामध्ये. संतोष भाऊ पिसाळ पंच म्हणून चला. चला शाहीद आणि शाहू चला कुस्त्या थांबू नका. पंचांना विनंती, ज्यांचं नाव पुकारलं त्यांना लगेच कुस्ती हाताला घ्या. दादाबाई सय्यदांच्या हातावरती कुस्ती चालू होते. शाहीद मुलाने हात वरकार, भिगवणचा पैलवान गोटीबंद तब्येतीचा पोरगा आणि शाहू बंडलकर भवानीनगरचा पैलवान. 2200 रुपये इनामावरती कुस्ती आहे. जिंकणाऱ्याला 1500 आणि पराभूताला 700 रुपये इनाम असणार लक्षात ठेवा. मनोज भाऊ बंडगर आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. विनंती आपण आखाड्यामध्ये यायचंय. पोपट बेलदार आलाय का? पोपट बेलदार शंभू फुलारी आलेला आहे. घ्या कुस्ती वाजतात. राजेंद्र गावडे वाजतात यांच्या हातावरती कुस्ती चालू दे. पोपट बेलदार हात वरकर, भिगवानचा पैलवान आणि शंभू फुलारी बारामतीचा पैलवान. सोहम कदम आलाय का? कदम तयार राहायचंय. आणि राजवर्धन वाबळे पैलवान तयार राहायचंय. आणि इकडं महिला कुस्तीगीर आखाड्यावरती फिरायला लागलेल्या आहेत. आज मुली कोणत्या क्षेत्रामध्ये पाठीमागे नाहीत, कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा नाहीत. हरियाणाच्या साक्षी मलिक नावाच्या पुरीनं 2016च्या रिओ ऑलिम्पिकला पहिलं कांस्य पदक महिलांचं ऑलिम्पिक मध्ये मिळवून दिलं. तत्पूर्वी 2012ला लंडन ऑलिम्पिकला गीता फोगट सर्वप्रथम ऑलिम्पिकला जाणारी महिला पैलवान ठरली. अशा महिला पैलवान आखाड्यावरती फिरतायत. मनीष रायते पैलवान आणि प्रशांत शिंदे पैलवान 1 नंबरचे पैलवान आखाड्यावरती येऊन जायचंय. प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय. मनीष आणि प्रशांत सोहम कदम, राजवर्धन वाबळे पैलवान तयार राहायचं दोघं पण. चला पैलवान कुस्ती करा. इकडं शबाज शाहीदनं कब्जा घेतलेला. इकडं हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे. तिथंच एकलंगी बसवतोय शाहीद. 2 तगड्या कुस्त्या आखाड्यावरती चला. पलीकडच्या बाजूला पोपट बेलदार विरुद्ध शंभू फुलारी, भिगवण विरुद्ध बारामती अशी लढत चालू आहे. तर या बाजूला भिगवण विरुद्ध भवानीनगर अशी लढत चालू आहे. मनोज बंडगर वाजतात आपण आखाड्यामध्ये यायचंय. शबाज शाहीद. कब्जा घेतलेला इकडं शाहीद मुलानीना. पोस्टरवरचे पैलवान तयारी लागा.
ओम कचरे आलाय का? ओम कचरे. महिला कुस्तीगीरांना प्रत्येकीला गावच्या वतीनं 500 रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. चला शाहीद कुस्ती करा. पलीकडच्या बाजूला बराच वेळ झालं कुस्ती खडाखडी चालू आहे. पोपट आणि शंभू शबास. निकालाला घुसण्याचा प्रयत्न होता, तिथंच बगलटूप केली आणि कब्जा घेतलेला आहे. वस्ताद मनोजभाऊ वणकर या ठिकाणी उपस्थित हलगेवले. आखाड्यावरती फिरवायचं वस्तादांना. प्रदीप ज्येष्ठ वस्ताद बंडगर वस्ताद या ठिकाणी आखाड्यावरती फिरतायत. एकलंगी भरण्याचं काम चालू आहे इकडं शाहीद कडनं. शबाज शाहीद. गोटीबंद गुटगुटी तब्येतीचा पैलवान. ज्यांनी रस्त्यावर टू व्हीलर लावल्या त्यांनी त्या काढून घ्या. ऑर्केस्ट्राची गाडी आलेली आहे. संध्याकाळी दुसरा जो कार्यक्रम आहे तो बघण्यासाठी, ते सादर करण्यासाठी ती गाडी आलेली आहे. चला पहिल्यांदा कुस्ती करा. अटॅक आणि आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. कुस्ती करा. शाहीद किती वेळ बसणार आहे? कुस्ती करा पहिलवान. केल्याने हो तयारी आधी केल्याची पाहिजे. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. एक यशस्वी कुस्ती मैदान अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागलेला आहे. टू व्हीलर ज्यांनी मध्ये लावलेले आहेत, काळा टी शर्ट घातलेला पहिलवान, जरा हेल्प करा तिथं थोडी. म्हणजे ही गाडी बाहेर गेली की ती गाडी बरोबर आतमध्ये येणार आहे. थोडं सहकार्य करा सगळ्यांनी. चला उमर पटण आणि भवानीनगरचा कुणाल काळे शेटफळगड्याचा पैलवान. चेअरमन नवनाथ बागले यांच्याकडून ती कुस्ती पुरस्कृत आहे 1000 रुपये इनामावरती. अजित भाऊ कोथिंबीर तिकडे पंच म्हणाय. चला पोस्टर वरचे पैलवान तयार रहा. एकलंगी भरलेली इकडं शाहीद मुलानीनं. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संतोष काका वाबळे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. संतोष काका आपला पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. टू व्हीलर ज्यांनी मध्ये लावल्यात काढून घ्या. त्या बसवाल्याला काय अंदाज यायचा नाही, रातभर जागलेला असते. या तुमच्या गाड्या कवा वडून नीन भरवसा लागायचा नाही. मध्ये लावलेले बाजूला काढा. शबाश शाहीद. तीनही तगड्या कुस्त्या आखाड्यावरती चालू आहेत. कुस्त्या जोडणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्ती पाहणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्ती करणाऱ्या पैलवानचं कौतुक आहे आणि कुस्तीवरती देणगी देणाऱ्या सर्व बक्षीसदात्यांचंही मनापासून कौतुक आहे. हिंद केसरी 555 आणि ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनल वरती हे मैदान लाईव्ह दाखवलं जाते. ज्ञानेश्वर आसवले सरांनी डोंबाळे साहेब आपलं मनापासून धन्यवाद. कुस्तीवरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आज कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. पोस्टरवरचे पैलवान तयारीला लागा. बरोबर 8 वाजता शेवटची कुस्ती संपेल. पुढच्या पाऊण तासामध्ये उर्वरित 11-12 कुस्त्या पोस्टरवरच्या संपणार आहेत. 2-2, 3-3 कुस्त्या चालूच राहणार आहे. शाबास. पैलवान मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन. पैलवान आला असेल तर आखाड्यावरती प्रेक्षकांना अभिवादन करून जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेऊन जायचंय. शाहीद कुस्ती करा. किती वेळ बसणार आहे तिथं? हाताची नौंदर काढली इकडं.
तिथंच एकलंगी भरलेली आणि एकेरी कस चढवलाय. शबास शबास. एकेरी कस सवारीवरून एकेरी कस चढवला. इकडं शाहीदनं भिगवणचा पलान आणि नाकाला पट्टी. पापण्या तेवढ्या मिटू नका. दोन्ही खांदे टेकावेच लागतील. कुस्ती करा. हळूहळू या भागात सुद्धा दोन्ही खांदे टेकण्याची प्रथा परंपरा चालू होते. त्याच्यामधून दुखापतीचं प्रमाण कमी झालंय. गावडे असतात पुण्यामध्ये आम्ही अनुभव घेतला. वरून एक चाक टाकण्याचा प्रकारच बंद झाला, कारण कुस्ती देता येत नाही तशी. त्याच्यामुळे दोन्ही खांदे टेकवा आणि कुस्तीचा निकाल घ्या. शबाश शाहीद. जबरदस्त खट आणि काटा लढती चालू आहेत मैदानावरती. सोहम कदम भिगवण आणि राजवर्धन वाबळे पहिलवान शेटपळगडे तयार राहायचंय. 2200 रुपये नावाची कुस्ती. आणि त्यानंतर शबास भवानीनगरचा पैलवान तिकडा विजय झाला. राजेंद्र गावडे वाजताचा पट्टा चांगल्यावरती चांगला विजय. नवनाथराव बागल यांच्याकडून चेअरमन कडून ती कुस्ती पुरस्कृत होती. सोहम कदम हातवर करा भिगवणचा पैलवान आणि राजवर्धन वाबळे शेटपळगड्याचा पैलवान. गोपाळ वाबळे वाजताचा पट्टा. महबूब शेख पैलवान या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. महबूब आपण आखाड्यात यायचंय. वस्ताद दत्ता गावडे आपण या आखाड्यामध्ये यायचंय. दत्ता भाऊ शबाज शाहीद. कुस्ती करा. शाहू बंडलकर आणि शाहीद मुलानी अशी कुस्ती चालू आहे. पलीकडच्या बाजूला सोहम कदम भिगवणचा पैलवान. गायकवाड वस्तादांचा पट्टा. तरी राजवर्धन वाबळे शेटपळगडेचा. गोपाळभाऊ वाबळेंचा पट्टा. अशी लढत चालू झाली. कोथिंबेरे वसर त्या ठिकाणी पंचायत. शाहीद कुस्ती करा. किती वेळ बसणार आहे शाहीद? शाहू किती वेळ बसणार आहे? पोस्टरवरच्या कुस्त्या चला आखाड्यावरती. ओम कचरे शिरसवडी आला का? ओम आलेला आहे. विशाल जाधव आलेला आहे. लोणीकंचा पैलवान. कुस्ती नंबर 11 आलेली आहे. ओम गोडके शिरसवडी आलाय का? ओम गोडके कुठं आहे? तो आहे का यात मध्ये? आणि विश्वजीत सवाने. विश्वजीत सवाने शेटपळगड्याचा पैलवान आलाय का? विश्वजीत चल इकडे आखाड्यामध्ये यायचंय. रोहन बागल पिंपळे आणि ऋषिकेश पाटील आपणही तयार राहायचंय पैलवान. मोसीम शेख विक्रम करे तयारी करून आखाड्यात चला. रोहन बागल ऋषिकेश पाटील आखाड्यामध्ये चला. 2-2 3-3 कुस्त्या चालणार आहेत. मनीष रायते आणि प्रशांत शिंदे आला. मनीष रायते. मनीष आखाड्यावरती येऊन जायचंय. चला पैलवान. या इंदापूर तालुक्यामधला मनीष रायते ज्यानं महाराष्ट्र केसला काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती केली सिकंदर शेख पैलवान बरोबर. आणि मनीष रायतेचे वडील या ठिकाणी उपस्थित झालेत. रायते वाजतात आपणही आखाड्यावरती यायचंय. असा या तालुक्याचा अस्सलीरा आणि मानाचा तुरा पैलवान मनीष रायते आपण आखाड्यावरती येऊन प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय. हलकी वेळे उठा मनीष या आखाड्यामध्ये. वाबळे पैलवानची कुस्ती चालू आहे आखाड्यामध्ये. पलीकडच्या बाजूला कुस्ती चालू आहे. शबास. पायाचा घुटना मानेवरती टेकवला इकडं आणि हाताची नवंदर काढून घिस्सा लावण्याचा प्रयत्न. इकडं पैलवान मनीष रायते आणि त्यांचे वडील आखाड्यावरती फिरायला लागले. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतो. असं पिढ्यानं पिढ्याचं नाव काढणारा मनीष रायते आणि त्याचे वडील. भिगवणचा पोरगा इकडं विजय झाला. चांगल्यावरती चांगला विजय. पोपट बेलदार त्याचं नाव विजय झाला इकडं. आणि त्याच्याबरोबर शंभू फुलारी बारामतीचा पैलवान होता. आणि इकडं शाहीद मुलानी भिगवणचा पैलवान दत्ताबा गायकवाडांचा पट्टा विजय झालेला आहे. हो आज मनीष रायते प्रशांत बरोबर लढणार
आणि इकडे शाहीद मुलांनी विजयाला टाळ्या करा त्यासाठी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काका बाबळे यांच्याकडून शाहीद मुलांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. देवका देवस्थानचे 200 रुपये शाहीद मुलांसाठी. काका बाबळे साहेब आपण आखाड्यामध्ये यायचंय, शाहीद बक्षीस घेऊन जा बळा. चला पोस्टर वरची कुस्ती. ओम कचरे शिरसवडीचा पैलवान, चोरमले वास्तवांचा बट्टा आणि विशाल जाधव लोणीकन जाणता कुस्ती केंद्र पैलवान संदीप बाप्पा भोंडवेंचा बट्टा. 11 नंबरची कुस्ती दत्ताभाऊ गावडे वाजतात पंच म्हणून. चला त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय वाजता दत्ताभाऊ गावडेंचा. बाप्पू देवकाते वाजतांकडून शाहीद मुलांसाठी 200 रुपयाचं बक्षीस. विघ्नार्थ कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच दत्तात्रय गावडे सर आखाड्यावरती फिरायला लागले आहेत. ओम गुडके आणि विश्वजित सवाने घ्या उरकून ही कुस्ती. पोस्टरवरच्या कुस्तीचं पाकिट द्या. पलीकडच्या कुस्ती ही कुस्ती घ्या. पोपटबाई शेख यांच्याकडूनही शाहीद मुलांसाठी 100 रुपयाचं बक्षीस. चप्पल घातलेला शाहीद बक्षीस घेऊन जा बळा इथे येऊन. कुस्ती नंबर 11 ओम कचरे शिरसवडी आणि विशाल जाधव लोणीकर. पोस्टरवरची 11 नंबरची कुस्ती महेश भाऊ आखाड्यावरती आलेली आहे. ओम कचरे हातवरकर शिरसवडीचा वस्ताद अशोक चोरमलेंचा पट्टा आणि विशाल जाधव लोणीकर जाणता राजा कुस्ती केंद्र पैलवान संदीप बाप्पा भोंडवेंचा पट्टा. 1 नंबरचा पैलवान प्रशांत शिंदे आखाड्यावरती आलेला सांगलीचा भोसले शाळेचा पैलवान हलगेवाले उठा पटकन. आज मनीष रायते पैलवान बरोबर कुस्ती लागणार. आणि इकडं शिरसवडी विरुद्ध लोणीकंद अशी कुस्ती चालू झाली. दादाबाई सय्यद पंच आहे. शाबास. अरे बाप रे बाप. आणि जाणता राजा कुस्ती केंद्र ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान संदीप बाप्पा भोंडवेचा बट्टा. विशाल जाधव विजय झाला. टाळ्या करा त्याच्यासाठी. पानाला चुना लागूसपर्यंत कुस्ती मारली इकडं जाधवनं. संतोष काका बाबळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ओम गोडके विश्वजित सवाने पैलवान चला आखाड्यावरती. काकासाहेब बाबळे आपण आखाड्यामध्ये यायचं विनंती आहे. संतोष भाऊ सोनवणे आपले सहकारी आपण आखाड्यात यायचंय. विश्वजित सवाने पैलवानसाठी काकासाहेब बाबळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस. ओम गोडके शिरसावडे आणि विश्वजित सवाने इकडे विजय झाला. शेटपळचा पैलवान विश्वजित सवाने गरीबा घरचा पैलवान विजय झाला. काकासाहेब बाबळे कडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. विशाल जाधवला नारायण गायकवाड वास्तवांकडून 200 रुपयाचं बक्षीस. रोहन बागल पिंपळे ऋषिकेश पाटील बारामती पहिला पुकार. मोहसिन शेख विक्रम करे पहिला पुकार. दादा जाधव यांच्याकडून सवाने पैलवानसाठी 500 रुपये. त्याचप्रमाणे प्रदीप भाऊ यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस आलंय. चला रोहित बागल ऋषिकेश पाटील दुसरा पुकार. रोहन बागल ऋषिकेश पाटील आलाय का पैलवान. चला पटकन. मोहसिन शेख विक्रम करे पहिला पुकार. मोहसिन हातवर कर. चल इकडे रोहन बागल आला. रोहन चला कड्यामध्ये. ऋषिकेश पाटील बारामती. ऋषिकेश पाटील चला ऋषी. रोहन बागल पिंपळ्याचा पैलवान चला कड्यामध्ये. कुस्ती नंबर 9 लागते. रोहन बागल पिंपळे गावचा पैलवान आणि ऋषिकेश पाटील बारामतीचा. कुस्ती नंबर 9 आणि पंच म्हणून दादाबाई सय्यद पंच म्हणून आहेत. मोहसिन शेख विक्रम करे आलेत का दोघं पण. मोहसिन शेख शेटपळगडे हनुमान आकडा दुसरा पुकार. विक्रम करे दुसरा पुकार. विक्रम आलाय का.
मोसीम शेख आणि विक्रम करे. महेश भाऊ आलेत का दोघं? चला पटकन. गौरव कसबे आणि आरिफ शेख, ओंकार तांबे, गौरव पाटोळे, सुदर्शन कदम. शबास तिकडा एक चाक. महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताभाऊ गायकवाडांचा पट्टा विजय झाला. इकडं सोहम कदम त्याचं नाव. बराच वेळ कुस्ती चालू होती. राजवर्धन वाबळेवरती विजय मिळवला. इकडं मोसीम शेख. चला शेटपळगड्याचा पहिला हात वर कर. गोपाळ वाबळे वाजता यांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती आहे ही. चेतन बंडगर आणि दादा ओवेकर. बंडगर विरुद्ध ओवेकर अशी कुस्ती चालू होती आखाड्यावरती. मोसीम शेख, विक्रम करे. मोसीम शर्ट काढ चल. बप्पू देवकते यांच्या वतीनं कदम पैलवानसाठी 100 रुपयाचं बक्षीस. काकासाहेब काबळे वाबळे साहेब, आपण आखाड्यामध्ये यायचंय काकासाहेब. आणि इकडं गावचा पैलवान रोहन बागलनं कब्जा घेतलेला आहे. गौरव कसबे, आरिफ शेख आलेत का? गौरव कसबे, गौरव. मैदान बरोबर 8 वाजता संपणार आहे. दोन्ही खांदे टेकावेच लागतील. चला कुस्ती करा. तो पाठीवरनं फिरला. दादाबाई सय्यद तिथं पंच आहे. कळचा तुफानी पैलवान. शबास. पलीकडच्या बाजूला ओवेकर आणि बंडगर अशी कुस्ती चालू झालेली आहे. कुस्ती करा पैलवान. आता कुस्ती चालू झाली. मातीला अंगाला घाम तरी येऊ द्या. आणि इकडं रोहन बागल पिंपळे गावचा पैलवान विजय झाला. आरडणारे तालमी जाऊन 4दा जोर हाना. हा मग कळते आरडायचं बरं वाटतंय का? हलगीवाले वाजव की जरा, जाग्यावर तरी वाजव की. मोसीम शेख, विक्रम करे. चला पंचांच्या हाताला. गणेश बागल यांच्याकडून रोहन बागल साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. बाप्पू सस्तेंकडून 500 रुपये. अमोल बागल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस गावच्या पैलवानसाठी. काकासाहेब बाबळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस बागल पैलवानसाठी. इकडं मोसीम शेख हात वर करा. शेटपळगड्याचा पैलवान हनुमान आखाड्याला पुण्याला सरावाला असणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा बट्टा आणि विक्रम करे अशी कुस्ती चालू झाली. पंच म्हणून दादाबाई सय्यद. गौरव कसबे, आरिफ शेख पहिला अपकार. गौरव कसबे, आरिफ शेख, शैलेश मंत्रे यांच्याकडून रोहनसाठी 500 रुपयाचं बक्षीस. नारायणभाऊ गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. गौरव कसबे, आरिफ शेख दुसरा अपकार. गौरव कसबे, आरिफ शेख. शर्ट काढा की पहिलवान. आरिफ आला ना. गौरव कसबे, गौरव कसबे. चला पटकन पैलवान. गौरव पाटोळे, ओंकार तांबे, प्रीतम कदम, सुदर्शन कदम चडीलंगोट करून आखाड्यात या. ओंकार बंडगर, प्रवीण करे, सूरज नलावडे, सनी राऊत, अभिजित शेडे, अंकुश खरात, प्रशांत शिंदे आणि पैलवान मनीष रायते 1 नंबर पर्यंतचे सर्व पैलवान चडीलंगोट करून तयार राहायचंय पैलवान. एक यशस्वी कुस्ती मैदान. कुठली गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही. एक शिस्तबद्ध मैदान, एक शांततेचा पायंडा खऱ्या अर्थानं पिंपळे ग्रामस्थांनी पाडून दिलेला आहे. 2 कुस्त्यांनी 2च पंच आखाड्यामध्ये आहेत. बऱ्याच गावांमध्ये पैलवान कमी आणि गावची पुढारी मंडळी जास्त असतात. पण खऱ्या अर्थानं पिंपळ्यामध्ये पैलवानांवरती आणि कुस्तीवरती प्रेम करणारा गाव आहे. दररोज मैदानाला तुमच्या भागात फक्त आम्ही खाली येत नाहीत, पण अनेक मैदानाला आम्ही पाहतोय. महाराष्ट्रामधली अनेक टॉपची मैदानं कर्नाटकापर्यंत पार पाडली. पण खऱ्या अर्थाने एक चांगली शिस्त, मोशी सारख्या मैदान सारखी शिस्त आज पिंपळे ग्रामस्थांनी ठेवलेली आहे. एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत ग्रामस्थांसाठी.
ही शिस्त पाहिजे आणि याच्यामधून गावाचं नाव मोठं होत असते. गावातले 50 जण मिरावली म्हणून गावाचं नाव मोठं होत नसतं. गावामध्ये मोजक्या कुस्त्या आणि मोजकेच पंच असले की ग्रामस्थांना कुस्त्या पाहायला मिळत असतात. असं देखणं आयोजन आणि नियोजन उत्सव कमिटीच्या माध्यमातून आणि पिंपळे ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, यासाठी अट्टास आणि यासाठी कुस्ती मैदान आहे. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं. गावामधला फक्त एक पैलवान लढला रोहन आत्ताशी, बाकीच्यांचे कुठे जरा हुडका. एवढं मोठं मैदान संपन्न होतंय, 4-5 लाख रुपये खर्च करतय गाव, पण गावातलं एक पोरग लढतंय. वाटत नाही का की आपल्या घरात एखादं तयार करावं, आपल्या पोरला कोणीतरी 5-50 रुपये बक्षीस द्यावं. कशासाठी जगायचं का जगायचं ठरवून घ्या. संतोषभाऊ पिसाळ आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. शशिकांत भाऊ सोनार आपलंही स्वागत आहे. विनंती आपण आखाड्यात यायचं आहे. मोहसिन आणि विक्रम कुस्ती करा. पलीकडच्या बाजूला ही तगडी कुस्ती चालू आहे. पैलवान कुस्ती करा दोघं पण पलीकडच्या बाजूला. किती वेळ डोलनाला हरणार आहे, गुडघं टेकणार आहेत का आजच्या दिवसामध्ये? कोथिंबीर सराच्या हातावरची कुस्ती गुडघं टेकणार आहेत का? कुस्ती करा दोघं पण. केल्याने होत आहे राधी, केल्याची पाहिजे. इकडे आकडी लावण्याचा प्रयत्न होता मोहसिनचा, तो हुकावलेला आहे कर्या पैलवांना. माग पळायचं नाही सूचना दिलेली इकडे दादाबाईनं. कुस्ती मध्ये करा असं एक शिस्तबद्ध कुस्त्यांचं मैदान आज संपन्न होतंय. काळ बदलत गेला आणि कुस्ती उत्क्रांत होत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी गाव तिथं तालीम आणि गाव तिथं मारुतीचं मंदिर ही संकल्पना अंमलात आणली आणि घरोघरी पैलवान निर्माण व्हायला लागले. ज्याच्या घरामध्ये 2 मुलं एकानं तालीम करायची आणि एकानं शेती सांभाळायचा असा उपक्रम, आणि त्याच्या माध्यमातून घरटी पैलवान निर्माण व्हायला लागले आणि कुस्ती काळाबरोबर उत्क्रांत होत गेली. काका वाबळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी 500 रुपयाचं बक्षीस. मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे माझ्यासाठी आलेला आहे. धन्यवाद काकासाहेब. शशिकांतजी सोनार वाजता आपण आकडे द्यायचंय आणि संतोषभाऊ पिसाळ आपण आकडे द्यायचंय. विनंती आहे. पाहुण्यांनाही दुसरा पुकार आहे. चला सोनार साहेब पिसाळ वाजतात या पटकन आखाड्यामध्ये. माग सरू नका पैलवान. शेवटची वॉर्निंग, जर पुन्हा माग सरला तर परत खाली बसवणार. हिंद केसरी 555 युट्यूब चॅनल अभंग डोंबाळे यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद अभंग भाऊ डोंबाळे. आज कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारी व्यक्तिमत्व डोंबाळे साहेब असतील, यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी 100 रुपयाचं बक्षीस. दादाभाऊ पांढरे पाटील, दादा पाटील आलेले आहेत. संतोष पिसाळ आणि शशिकांत सोनार एकेकाळचे नामांकित पैलवान आखाड्यावरती फिरायला लागलेले आहेत. चला कुस्ती करा. मोहसिन विक्रम करे कुस्ती करा. बोट धरू नका, कुस्ती करा दोघं पण. शाबास. पायाला थेप लावली इकडं मोहसिन आणि 2 मिनिटाचा वेळ दोघांसाठी पण. चला पहिला कुस्ती करा. ती वैयक्तिक नामावर कुस्ती चालू आहे. बराच वेळ झालं कुस्ती चालू आहे. इकडं मोहसिननं कब्जा घेतलेला आहे. गौरव कसबे आलेला आहे आणि आरिफ शेख आलेला आहे पैलवान. संतोष पिसाळ पैलवान आपण पंच म्हणून आहे. चला कुस्ती घ्या आपल्या हाताला. संतोष भाऊ, गौरव कसबे आणि आरिफ शेख. चला संतोष भाऊंच्या हातावरती राहू. थोडा वेळ जरा मातीला लागू द्या पाय तुमचं. मी गौरव कसबे हात वर करा. भवननगरचा पैलवान वस्ताद राजेंद्र गावडेंचा पट्टा, तर आरिफ शेख कुर्डवाडीला सराव करणारा कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी यांचा पट्टा. अशी कुस्ती चालू होते. गौरव पाटोळे, ओंकार तांबे पहिला पुकार. गौरव पाटोळे, ओंकार तांबे दुसरा पुकार. आणि ही कुस्ती सुटलेली आहे. गोपाळरावजी वाबळे वस्ताद यांच्या वतीनं ती कुस्ती पुरस्कृत होती. गौरव पाटोळे, ओंकार तांबे दुसरा पुकार. गौरव पाटोळे निमगाव आणि ओंकार तांबे
दोनच पुकार होतील पैलवान, तिसरा देणार नाहीत गावाची सूचना आहे. आतमध्ये चला पैलवान, चला आतमध्ये, कुस्ती लगेच लागणार आहे. गौरव पाटोळे आणि ओमकार तांबे, प्रीतम कदम सुदर्शन कदम आखाड्यावरती चला. प्रीतम कदम इंदापूर आणि सुदर्शन कदम शेटपळगडे. सुदर्शन चला आखाड्यामध्ये, प्रीतम कदम चला आखाड्यामध्ये. इकडं गौरव पाटोळे आणि ओमकार तांबे. ओमकार आलेला आहे, गौरव पाटोळे निमगावचा पैलवान. दोन कुस्त्या आखाड्यावरती चालू आहेत. तिकडं मोसीमनं कब्जा घेतलेला आहे शेटपळगडे गावचा पैलवान. गौरव पाटोळे निमगाव, दुसरा पुकार. गौरव पाटोळे निमगाव. जर पैलवान नाही आला तर इकडं कुस्ती चालू आहे. आरिफ शेख विरुद्ध गौरव कसबे. उजव्या पायाला निकॅप लावलेला आणि लाल कलरची लांग परिधान केलेला आरिफ शेख कुर्डवाडीला सराव करतो. कुस्ती सम्राट पैलवान असलम काजींचा पट्टा, तर गौरव कसबे भवानीनगरचा पैलवान वस्ताद राजेंद्र गावडे वस्ताद यांचा पट्टा. अशी कुस्ती चालू आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे, मनगटाला मनगट भिडलेला आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि गर्दन खेच चालू झालेली आहे. पलीकडच्या बाजूला मोसीमनं कब्जा करून एकलंगी भरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. इकडं पटाला लागत होता आरिफ शेख, तिथं समोरून लांगला बोटा गुतून आकडी लावण्याचा प्रयत्न होता दोघाचाही. शाबास. गौरव पाटोळे निमगाव, दुसरा पुकार. गौरव पाटोळे, गौरव चल पैलवान, आलेला आहे गौरव. सुदर्शन कदम, प्रीतम कदम चला पैलवान. एकलंगी भरली तिकडं मोसीमनं आणि हाताची नौंदर काढण्याचं काम चालू आहे. इकडं समोरून लांगला बोट गुतून आतल्या बाजून आकडी लावण्या. निकाल निकाल, हो टाळ्या करा की जरा. दरम्यान कुस्ती कडेला घ्या मध्ये कुस्ती. अतिशय तगड्या कुस्त्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं पिंपळे ग्रामस्थांनी आणि उत्सव कमिटीच्या माध्यमातून टिपलेल्या आहेत. लय 10 महाराष्ट्र केसरी लढवले म्हणून मैदान मोठं होत नसतं. भागातल्या पैलवानांच्या पण सगळ्या खट आणि काटा लढती पिंपळेच्या मैदानावरती संपन्न होत आहेत. खऱ्या अर्थानं गावच्या सर्व पैलवान मंडळींचं आणि ग्रामस्थ मंडळींचं उत्सव कमिटीचं कौतुक आहे आणि त्यांना मदत करण्याली खऱ्या अर्थानं गोपाळभाऊ वाबळे असतात. 2010 पासून या भागामध्ये मैदान जोडण्याचं काम करणारे एक व्यक्तिमत्व. स्वतः आर्मी मध्ये सर्व्हिसला आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून कुस्तीसाठी काम करणारे वाबळे असतात. खऱ्या अर्थानं कुस्ती मैदान जोडण्यासाठी कुस्ती जोडणाऱ्याचं कसब कामाला येत असतंय. कारण पैलवानाच्या कधी पोटात दुखन कधी घोट्यात मुरगळत सांगता येत नाही. शेवटच्या क्षणाला पैलवान नाही म्हणून बाजूला होऊ शकतो. कुस्ती मैदान जोडणाऱ्याची फार मोठी जबाबदारी असती. प्रत्येक पैलवान आलाय का नाही त्याला 3-3, 4-4 वेळा फोन करावा लागत असतोय. आणि खऱ्या अर्थानं असं काम वाबळे वाजताना गावासाठी केलेलं आपलं मनापासून धन्यवाद आहे. शाबास. इकडं घोट्यातनं पट उचलतोय गौरव. ओ आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये आरिफ शेख कुर्डवाडीचा पैलवान, कुस्ती सम्राट पैलवान असलम काजींचा पट्टा विजय झाला. वस्तादाला वाटलं लागलं का काय, ते म्हणत होते लागलं का काय ते कन्फर्म करायला. कुस्तीचा निकाल पण लागालागी होता कामा नये. चला पैलवान गौरव पाटोळे आणि ओमकार तांबे घ्या वस्तात कुस्ती तुमच्या हाताला. चला. अच्छा बाच. अजित भाऊ कोथिंबीर चला. निपक्षपातीपणा याला म्हणतात पारदर्शकता. बाचाय म्हणल्यानंतर मी उभा बी राहणार नाही. म्हणाय नको परत भाच्याच्या बाजूने निकाल दिला. गौरव पाटोळे हात वर करा. निमगावचा पैलवान शशिकांत भाऊ सोनारांचा पट्टा बरोबर का. आणि ओमकार तांबे बारामतीचा पैलवान भारत मधनेचा पट्टा. आणि पलीकडच्या बाजूला पंचाच्या निर्णयानुसार मोसीम शेख विजय झाला. चला. हनुमान आकडा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा. शेटपळगडे गावचा पैलवान विजय झाला मोसी. चला पुढची कुस्ती सुदर्शन कदम प्रीतम कदम. पहिला पुकार. राजाराम गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस मोसीम साठी.
दादा यांच्याकडून मोसीम शेख साठी 200 रुपयाचं बक्षीस. गणेश भाऊ बागल यांच्याकडून मोसीम साठी 500 रुपयाचं बक्षीस. सुदर्शन कदम, प्रीतम कदम, शर्ट काढचल. सुदर्शन आणि प्रीतम. ओंकार बंडगर, प्रवीण करे, पहिला पुकार. मनोहर बंडगर वाजतात आपण पंचमन आखाड्यामध्ये यायचंय. सुदर्शन कदम आलेला, प्रीतम कदम. चला आखाड्यामध्ये पहिलवान. काकाभाऊ वाबळे यांच्या वतीनं मोसीम साठी 500 रुपयाचं बक्षीस. शेटपळेगाड गावचा पहिलवान काकासाहेब वाबळेंकडून 500 रुपयाचं बक्षीस. सोनार वस्तात आपण आखाड्यावरती. चला शशिकांत भाऊ आले, बंडगर वस्तात आलेले आहेत. कुस्ती लागते. सुदर्शन कदम हात वर करा. शेटपळगडे गावचा पैलवान वस्ताद गोपाळ वाबळे यांचा पट्टा आणि प्रीतम कदम इंदापूरचा पैलवान. मार्कड कुस्ती केंद्र का NIS कुस्ती कोच मारुती मार्कड सरांचा पट्टा. अशी कुस्ती चालू होते. ओंकार बंडगर, प्रवीण करे, पहिला पुकार. ओंकार बंडगर, प्रवीण करे, दुसरा पुकार. ओंकार बंडगर, प्रवीण करे आलेत का? चला पहिला आखाड्यामध्ये 2 कुस्त्या आखाड्यावरती चालू झाल्या. तिकडं सुदर्शन कदम शेटपळगडे विरुद्ध प्रीतम कदम, तर पलीकडच्या बाजूला गौरव पाटोळे विरुद्ध ओंकार तांबे, बारामती विरुद्ध निमगाव अशी कुस्ती चालू झाली. पुढची कुस्ती ओंकार बंडगर, प्रवीण करे आखाड्यामध्ये. चला पैलवान. सनी राऊत, सूरज नलावडे आखाड्यामध्ये. चला पैलवान. अभिजित शेंडे आणि अंकुश खरात. 2 तगड्या कुस्त्या आखाड्यावरती चालू झाल्या आहेत. महबूब शेख वाजतात आपण आखाड्यामध्ये यायचंय. कदम विरुद्ध कदम. इकडं सुदर्शन कदम शेटफळगडे गावचा पैलवान, एक कवळा बिलवा पैलवान खालून जोड तोडत चाललेला. गोपाळ वाबळे वाजताचा पट्टा. तर प्रीतम कदम इंदापूरचा मार्कड कुस्ती केंद्राचा पैलवान. लोकांडाव करण्याचा प्रयत्न होता सुदर्शनचा, तो हल्ला धुडकवतोय प्रीतम. पंच म्हणून बंडगर वाजतात आहेत. तर पलीकडच्या बाजूला गौरवनं कब्जा घेतलेला आहे. मध्ये घ्या कुस्ती फिरून. चला गौरव पाटोळे विरुद्ध ओंकार तांबे. ओंकार बंडगर, प्रवीण करे, दुसरा पुकार. ओंकार बंडगर, प्रवीण करे, पैलवान आखाड्यावरती. चला भागातल्या प्रत्येक तालमीमधल्या प्रत्येक पैलवानची कुस्ती आहे. प्रत्येकाच्या तालमीमधून किमान एक तरी कुस्ती या मैदानावरती लागलेली आहे. सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मैदान अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि मग पुढे शिवप्रभूंनी खऱ्या अर्थानं गाव तिथं तालीम आणि गाव तिथं मारुतीचं मंदिर ही संकल्पना अंमलात आणली. घरोघरी पैलवान निर्माण व्हायला लागली. काळाच्या ओघामध्ये पुढे कुस्ती उत्क्रांत होत गेली. छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानानंतर पुण्यामध्ये पेशवाई आली. पुण्यातली कुस्ती 2 गटामध्ये विभागली गेली होती. चोरामाले आणि चंदुबाईवाले. महबूब शेख वाजता आखाड्यावरती आलेले आहेत आणि त्यांना आखाड्यावरती फिरवतायत महेश भाऊ गायकवाड. कुस्ती करा पैलवान, कुस्ती सोडवली जाणार नाही. ओंकार बंडगर, प्रवीण करे आखाड्यामध्ये. चला पैलवान. माझा आवाज वरच्या मंदिरापर्यंत जातोय. महबूब शेख वस्ताद आखाड्यावरती फिरतायत महेश भाऊंच्या हातावरती. एक यशस्वी कुस्ती मैदान आज पार पडतंय. वाटत नाही का की आपल्याही घरामध्ये एखादा असा तयार करावा का सगळं डेअरीला घालायचं, सगळंच फळबागांमध्ये, सगळंच ऊसाला. माझ्याकडे एवढी कोटीची इस्टेट आणि तेवढ्या कोटीची इस्टेट आणि पोराचं पायात पाय गुंतून पडायला लागल्या. कशासाठी जगायचं, का जगायचं ठरवून घ्या. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्याही घरात एखादा तयार करा. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही.
मनान मनगटानं मेंदून येणारी पिढी सशक्त आणि सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्यासाठी आपल्या घरात एखादा असा पैलवान तयार करा. काळाची गरज आहे. 15-16 वर्षाची पुरात पिऊन गावभर पडायला लागली. काळ बदलला. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. ऐकताना काही जणांना वाईट वाटेल, पण परिस्थिती फार विचित्र आहे. आई बापानं लाड करायचं, बापानं म्हणायचं एकुलता एक, आईनं म्हणायचं मोलोण लागल खडचरल, आणि पोरानं तालमीत जायचं नाही. बापानं म्हणायचं एकुलता एक, त्याला काही कमी आणि बुलेट घेऊन द्यायची, आणि शाळेच्या बाहेर पुंगळी काढून गाडी फडफड वाजवत निघायचं. कशासाठी करतोय आणि का करतोय जरा बघा. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे. असे पैलवान घरोघरी निर्माण होणं काळाची गरज आहे. पैलवान हा नम्र असतो. नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतो. माय माऊल्यांची इज्जत करणं पैलवानला माहिती असते. अलीकडच्या काळामध्ये माणूस व्यस्त झाला आणि मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आज पोरं जर तालमीत राहिले तर वस्ताद रूपी गुरुच्या माध्यमामधून पैलवानांवरती चांगलं नियंत्रण ठेवता येऊ शकतं. पोरं चांगल्या मार्गाला लागू शकतात. गरज आहे ती मनावरती घेण्याची आणि पोरं तालमीमध्ये पाठवण्याची. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा आणि पुढच्या वर्षी गावातली महेश भाऊ कमीत कमी 5 पोरं तरी मैदानावरती लढायला पाहिजे, ही अपेक्षा आहे. शाबास. दुहेरी पट. दुहेरी पटाला लागला होता सुदर्शन. कुस्ती करा कदम विरुद्ध कदम अशी कुस्ती चालू आहे. सुदर्शन कदम आणि प्रीतम कदम. इकडं हाताची नवंदर काढतोय गौरव पाटोळी. शशिकांत सोनारभाऊंचा भट्टा. शबाद पैलवान कुस्ती करा. नाकाला पट्टी लावून आडव्या हाताची पकड घेण्याचा प्रयत्न होता. तिथंच हाताची नवंदर काढलेली आहे. पापण्या तेवढ्या मिटू नका. बंडगर आलाय का? ओंकार बंडगर आखाड्यामध्ये. आणि प्रवीण करे. प्रवीण आलेला इकडं. कुस्ती लावण्यासाठी सोपान भाऊ चोरमले, मधुकर भाऊ जाधव, रघुनाथ भाऊ बागल आणि बंडा काका कुलकर्णी. आपण ती कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय. ओंकार बंडगर, प्रवीण करे. प्रवीण आलेला इकडं निमगाव केतकीचा पैलवान. ओंकार बंडगर आखाड्यामध्ये या पैलवान. आणि संपूर्ण कुस्ती मैदान. शबास. आणि निकाल. हो 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 हो. निकालाला घुसण्याचा प्रयत्न होता सुदर्शन कदमचा. शेटपळगडे गावचा पैलवान. गोपाळ वाबळे वस्तादचा पट्टा. एक नव्या दमाचा तडफदार पैलवान. कुस्ती करा प्रीतम. कुस्ती टाळल्यानं कुस्ती होत नसते, कुस्ती केल्यानं कुस्ती होत असते. तज्ञ पंच बंडगर वाजतात त्या ठिकाणी पंच म्हणणं आहे. एकेकाळचे महान मल्ल. कुस्ती करा पैलवान. आणि इकडं लांग तोडून जाण्याच्या प्रयत्नामध्ये ओंकार आणि हप्ते भरण्याचा प्रयत्न. समोरून खेमेची पकड घेण्याचा प्रयत्न होता गौरवचा. तो हुकलेला आणि कुस्ती समोरासमोर. प्रीतम कुस्ती करा. पंच सूचना करतायत. शबास. लोखंडाव करण्याचा प्रयत्न होता. प्रवीण आलेला आहे. ओंकार बंडगर मदनवाडी गावचा पैलवान पुणे. ओंकार आखाड्यावरती या पैलवान. शबास. हुकलेला. शबास सुदर्शन. शबास प्रीतम. आणि निघतोय आणि दुहेरी पट. शबास. ओ बाप रे बाप. अद्याप नाही. टाळ्या करा जरा. चला प्रीतम. दोन्ही खांदे टेकावे लागतील. चला आतमध्ये. टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. परमेश्वरी देणगी लाभलेले दोन्ही उच्चेपुरे पैलवान. ओंकार बंडगर इकडे मदनवाडीचा पैलवान आलेला आहे आखाड्यावरती. आणि प्रवीण करे निमगाव केतकीचा पैलवान या आखाड्यावरती आलेला आहे.
माग सरू नका. पहिलवान कुस्ती मध्ये करा दोघं पण. ओपनच्या 2-3 कुस्त्या चालतील एवढं मोठं मैदान आहे. ओपनच्या सांगतो या. चला कुस्ती करा. शाबास. गर्दन केस चालू केली आहे इकडं सुदर्शन कदमना. तिकडं नाकाला पट्टी लावण्याचा प्रयत्न होता गौरवचा. शाबास. प्रीतम आणि सुदर्शन अंगा सकडला बसलेले जपून बसा बर का. आणि तिकडं संपलेल्या कुस्तीमध्ये गौरव पाटोळे बरोबर का. निमगावचा पहिलवान विजय झाला. शशिकांत सोनार वस्तादचा पट्टा आणि भाचा. टाळ्या करा जरा त्याच्यासाठी. आणि पुढची कुस्ती लावण्यासाठी सोपानदादा चोरमले, मधुकर भाऊ जाधव, रघुनाथ भाऊ बागल आणि बंडाकाका कुलकर्णी कुस्ती लावायला आखाड्यावरती. चला चौघांना विनंती. चला पटकन. दादा जाधव यांच्याकडून गौरव पाटोळेसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. शशिकांत भाऊ सोनार वस्ताद पंच म्हणून. चला शशिकांत भाऊ चला उठा आता. ओमकार बंडगर आणि प्रवीण करे. अजित कोथिंबिरे पंच म्हणून. चला अजित भाऊ. ओमकार बंडगर मदनवाडी गावचा पैलवान. पुण्याला सरावाला शिवराम दादा बरोबर ना. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित दादा कटकेचा पट्टा. आणि प्रवीण करे निमगाव केतकीचा पैलवान सचिन बनकरांकडे का शशिकांत सोनार वस्त्रांकडे सरावाला आहे. कुस्ती आखाड्यावरती चालवते बंडगर विरुद्ध करे. निमगाव केतकी विरुद्ध मदनवाडी अशी कुस्ती आखाड्यावरती चालू झाली आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ झाला आहे. पुढची कुस्ती सनी राऊत सूरज नलावडे पुणे. पहिला पुकार. सनी राऊत निमगाव केतकी आखाड्यावरती. चल सनी. सूरज नलावडे वेळेवरती हजर होणारा सनी राऊत. सनी चला आखाड्यावरती. सनी मैदान वेळे संपवण्यासाठी ह्या प्रयत्न आहे, बाकी काय नाही. चालवायला काय आम्ही 12 वाजेपर्यंत चालू, पण पैलवान वेळेमध्ये घरी गेला पाहिजे. कुठल्याही मैदानाला जाऊ द्या शशी भाऊ, माझं कोणतंही मैदान काढून बघा, 10च्या आतमध्ये आम्ही शेवटची कुस्ती संपवतोय. आणि आज तर 8:15च्या आसपास शेवटची कुस्ती संपणार आहे. पुढची कुस्ती लावण्यासाठी नारायण भाऊ गायकवाड, कुंडलिक भाऊ भिसे, नवनाथ भाऊ बागल आणि हनुमंत भाऊ लकडे आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. पुढची कुस्ती लावण्यासाठी चला प्रीतम कुस्ती करा. बंडगर वाजता थोडं फिरत राहा, कॅमेऱ्याकडे तुमची पाठी द्या. शाबास. प्रीतम कदम आक्रमक होतय. शाबास सुदर्शन. आणि लांगाची बोट तोडून घेण्याचा प्रयत्न सुदर्शन कदमचा. शाबास. अतिशय तगडी कुस्ती जोडलेली. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. बराच वेळ झाला कुस्ती खालीवर चालू आहे. सनी राऊत सूरज नलावडे दुसरा अपकार. सनी राऊत सूरज नलावडे पुणे. पलीकडा ओंकार बंडगर आणि प्रवीण करे. हरिनाना गायकवाड आपण थोड्या वेळाने आखाड्यात द्यायचे. तुमच्या हिशोब असते कुस्ती लागणार आहे. शाबास. ओमकार आणि प्रवीण एक पुण्यात सरावाला आहे तर एक निमगाव केतकीला सरावाला आहे. इकडं प्रीतम कदमनं कब्जा घेतलेला आहे. आणि मग पुण्यातली कुस्ती पुणे शहरामधली 2 गटामध्ये कुस्ती विभागली. शाबास. करे पहिला इकडे आक्रमक झाला. दुहेरी पटाव लागलाय प्रवीण. शाबास. हल्ला धुडकावला. इकडे ओंकार बंडगर आणि कब्जा घेतलेला आहे. बंडगर वाजतात फिरते राहा. कॅमेरा मागच्या बाजूला लाईव्ह चालू आहे. शाबास. हा घ्या तशीच घ्या. मध्ये घ्या कुस्ती अजून घ्या मध्ये. चल प्रीतम आतमध्ये. सुदर्शन चल आतमध्ये. सनी राऊत आणि सूरज नलावडे आपण आखाड्यावरती. या पैलवान बराच वेळ झाला नावं पुकारलेली आहेत. सनी राऊत आणि सूरज नलावडे 3 नंबरची कुस्ती. शाबास प्रवीण.
ओंकार बनगर तिथं आक्रमक होतोय आणि एकलंगी भरलेली आहे. इकडं कदम पैलवान आक्रमक होतोय. प्रीतम आणि समेट करून बसलाय तो सुदर्शन कदम. पलीकडे ओंकार बनगर आक्रमक होतोय. शबाज तो हल्ले धुडकावतोय तो करे पैलवान आणि झोळी डावाची पकड सुटलेला आहे. जरा टाळ्या करा त्याच्यासाठी. झोळी डावाच्या पकडीमधनं महाराष्ट्र केसरीचा निकाल लागला 2023 ला शिवराज राक्षे विरुद्ध सिकंदर शेखचा. अशी झोळी डावाची पकड इकडे सोडून घेतली प्रवीण करे पैलवान. चला कुस्ती करा, दोन्ही खांदे टेकावेच लागतील. कुस्ती करा दोघं पण. पुढची कुस्ती सनी राऊत आणि सूरज नलावडे अप्परकडा पैलवान. ही कुस्ती लावण्यासाठी नारायण भाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे कुंडलिक भाऊ भिसे, नवनाथ भाऊ बागल आणि हनुमंत भाऊ लकडे आपण कुस्ती लावायला आखाड्यामध्ये चला. सूरज नलावडे आणि सनी राऊत. दर्शन चव्हाण. सनी राऊत निमगाव केतकीचा पैलवान. सोनार वस्तादांच्या तालमीमध्ये सरावाला असणारा निमगावचा पैलवान. चला पाहुणे मग कुस्ती लावण्यासाठी लकडे पाहुणं, भिसे पाहुणं, गायकवाड साहेब चला पटकन. चौघांची नावं घेतलेली आहे ती. आणि सुदर्शन आणि प्रीतमची कुस्ती बराबरी सुटली. दोघांचे हात वर करा आणि टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी त्या दोन्ही पोरांसाठी. कुस्तीचा निकाल लागण्यापेक्षा कुस्ती कशी केली याला फार महत्व आहे. दोघांनी फार चांगली कुस्ती केली. डाव प्रतिडावाची उधळण झाली. आणि इकडं सनी राऊत निमगाव केतकी विरुद्ध दर्शन चव्हाण निमगाव केतकी अशी कुस्ती चालू आहे. एक सचिन बनकर वाजताचा पट्टा बरोबर का आणि एक शशिकांत सोनार वाजताचा पट्टा अशी कुस्ती चालू झालेली आहे. दर्शन काका पवार तालमीला सरावाला आहे पुण्यामध्ये. सनी राऊत निमगाव केतकीचा आणि दर्शन चव्हाण हातवर करा. पंच म्हणून दादाबाई त्या ठिकाणी पंच म्हणून आहेत आणि महबूब शेख वस्ताद त्या ठिकाणी पंच आहेत. सनी राऊत विरुद्ध दर्शन चव्हाण अशी कुस्ती चालू आहे. अभिजित शेंडे अंकुश खरात पहिला पुकार. सुदर्शन कदम साठी काकासाहेब बाबळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुरुवातीला आणि तिकडं प्रवीणनं कब्जा घेतलेला आहे. कुस्ती करा दर्शन आणि सनी अशी कुस्ती चालू झाली आखाड्यावरती. महबूब आणि दादाबाई तिकडं पंच म्हणून आहेत. अभिजित शेंडे अंकुश खरात दुसरा पुकार. 1 नंबरचे पैलवान मनीष रायते आणि प्रशांत शिंदे आपण आखाड्यावरती यायचंय. तयारी करून चला पैलवान. ओमकार आणि प्रवीण कुस्ती तुम्ही दोघं पण मनानं थांबू नका, पंचानं सांगून थांबवा. दर्शन विरुद्ध सनी अशी कुस्ती चालू झाली आहे. काका पवार ताले विरुद्ध निमगाव केतकी. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, गोविंद पवार आणि शरद पवारचा पट्टा दर्शन चव्हाण. चला कुस्ती करा पैलवान. तिकडं प्रवीण पटाला लागला होता. ओमकारनं तो हल्ला धुडकावला. काकेतनं हात घालून तिथं कब्जा घेतलेला. अतिशय शांततामय आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न होतंय. पिंपळे ग्रामस्थांकडून काय आदर्श घ्यायचा तर एक शिस्तबद्ध मैदानाचा आदर्श घ्यायचा. खऱ्या अर्थानं पिंपळे ग्रामस्थांचं कौतुक आहे. अभिजित शेंडे अंकुश खरात चला पहिला आखाड्यावरती. मनीष रायते आणि प्रशांत शिंदे आपणही तयारी करून चला आखाड्यावरती. शबास. ओमकारने इकडे पुन्हा एकदा कब्जा घेतलेला आहे.
गर 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 कुस्ती चालायला लागली. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. इकडं सनी आणि दर्शन गुडघ टेकणार आहेत का दोघांचं? कुस्ती करा. दादाबाई ती कुस्ती थोडी पलीकडे घेतली तरी चालेल. अजून मोकळाय पलीकडच्या बाजूला व्हायचं. अभिजित शेंडे गंगावेस तालीम. अभिजित पहिला पुकार. अंकुश खरात इंदापूर पहिला पुकार. बंडगर पैलवांना कब्जा घेतलेला. एक कुस्ती संपली की कुस्ती लागणार आहे. अभिजित शेंडे आणि अंकुश खरात आखाड्यावरती. चला पैलवान पटका. मनीष रायते आणि प्रशांत शिंदे आपणही तयारी करून चला पैलवान. मोजक्या फक्त 2 लढती बाकी आहेत. मैदान अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. पुण्यातली कुस्ती 2 गटामध्ये विभागली गेली होती. शिवरामवाले आणि चंदबाईवाले. आपल्या भागातली अनेक मंडळी पुण्यात जाऊन सरावाला राहायची. गुलशेत आले कुंजीरला, खालकरला अनेक मंडळी. आणि मग पुण्यातलं मल्लयुद्ध झळकायला लागलं. शबास. इकडं झोळी बांधतोय पुन्हा एकदा ओंकार. आणि प्रवीणनं तो हल्ला धुडकावला आणि कुस्ती मध्ये येते. चला पैलवान. अभिजित शेंडे गंगावेस तालमीचा पैलवान आखाड्यावरती आलेला आहे. अंकुश खरात इंदापूर पहिला पुकार. आणि ती कुस्ती लावण्यासाठी सचिन भाऊ टवरे, अशोक भाऊ मत्रे, दत्तूभाऊ चोरमले, राजेंद्र भाऊ बागल, त्याचप्रमाणे भागवत जाधव, आकाश भाऊ तांबे, विजय भाऊ परतडे, सचिन भाऊ गायकवाड आणि दयानंद भाऊ गायकवाड आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय. सगळ्यांची नावं पुकारल्यात. 9 मान्यवर आहेत. 9 जणांची नावं पुकारल्यात. सचिन भाऊ टवरे, अशोक भाऊ मत्रे, दत्ताभाऊ चोरमले, राजेंद्र भाऊ बागल, भागवत भाऊ जाधव, आकाश भाऊ तांबे, त्याचप्रमाणे विजय भाऊ पडतरे, सचिन भाऊ गायकवाड आणि दयानंद भाऊ गायकवाड आपण सर्व मंडळींनी पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचं आहे. आणि पंच म्हणून भिगवंत्या तालमीचे वस्ताद दत्ताबा गायकवाड आपण आखाड्यावरती यायचे वस्ताद. जय मल्हार तालीम भिगवा. दत्ताबा गायकवाड पंच म्हणून त्या कुस्तीला काम पाहतील. दर्शन आणि सनी कुस्ती करा. एक प्रेक्षणीय लढत चालू आहे. पलीकडच्या बाजूला गुडघे टेकणार आहेत का दोघांचं? कुस्ती करा पैलवान. कुस्ती टाळल्यानं कुस्ती होत नसते. कुस्ती केल्यानं कुस्ती होत असते. कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. केल्याने होत आहे रदी केलेची पाहिजे. काहीतरी करून दाखवा. इकडे ओंकार बंडगरनं कब्जा घेतलेला. शबास. सवारी भरण्याचं काम चालू केलं. इकडे ओंकार बंडगर पहिला. शबास. सनी पटाला लागला होता. आणि तिकडं सवारी भरतोय ओंकार बंडगर पैलवान. अतिशय तगडी कुस्ती चालू आहे. मदनवाडी विरुद्ध निमगाव केतकी. अजून काहीच घडलं नाही. तिकडं सनी आणि दर्शन किती वेळ खडाखडी कुस्ती करणार आहेत. केल्याने होत आहे रदी केलेची पाहिजे. काहीतरी करून दाखवा. इकडे शेंडे पैलवान आणि खरात पैलवान आखाड्यावरती आलेले आहेत. एकही कुस्ती सोडवली जाणार नाही. अजित भाऊ तिकडे त्यांना 2 मिनिटाचा वेळ देण्याबाबत सूचना आलेली आहे. ओंकार आणि प्रवीण. चला पैलवान कुस्ती करा. शबास ओंकार बंडगर. शबास प्रवीण करे. एक अतिशय तगडी लढत आखाड्यावरती चालू आहे. सनी आणि दर्शन कुस्ती करा दोन्ही पैलवान. दोन कुस्त्या फक्त बाकी आहेत. शबास ओंकार. एकलंगी भरलेली तिकडे ओंकार बंडगरनं. शबास.
दोन कुस्त्या चालू आहेत आखाड्यावरती. ओमकार आणि प्रवीण. श्रीकांत भाऊ गायकवाड आपणही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय. श्रीकांत उर्फ बाबूभाऊ. आणि तिकडं ओंकार आणि प्रवीणची कुस्ती बराबरी सुटली. टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी. दोन्ही भागातलीच पोरं आहेत. चला पुढची कुस्ती लावण्यासाठी सचिन भाऊ टवरे, अशोक भाऊ मत्रे, दत्ताभाऊ चोरमले, राजेंद्रभाऊ बागर, भागवत जाधव, आकाश तांबे, विजय फडतरे, सचिन गायकवाड, दयानंद गायकवाड आणि बाबूभाऊ गायकवाड. चला कुस्ती लावायला. उठा पटकन. सगळी यात्रा कमिटी चला उठा. चला मांड्या मोडा पटपट. चला पटकन. हलगीवाले उठशील का नाही? कमिटी आहे. परत नाही तर हात आखडता घेतोय खजिनदार. एक चांगली कुस्ती आखाड्यावरती लागते. अभिजित शेंडे पैलवान गंगावेस तालमीचा. बाबू गायकवाड या गावचे पैलवान. बाबू आलेत का आखाड्यात? हो 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 हो. धन्यवाद हलगीवाले. राजेंद्र गावडे वाजतात. चला राजेंद्र भाऊ आणि संतोष नाना. चला कुस्तीला पंच म्हणून. एक चांगली कुस्ती आखाड्यावरती चालू होते. अभिजित शेंडे हात वर करा. गंगावेस तालीम वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा बट्टा आणि अंकुश करा. इंदापूर मार्केट कुस्ती केंद्र बरोबर ना खरात? मारुती मार्केट सरांचा बट्टा. अशी कुस्ती चालू होते. बाबू गायकवाड याच गावचे सुपुत्र. चैतनभाऊ दुर्गुडे याच गावचे पैलवान. आपण आखाड्यामध्ये यायचे विनंती आहे. मनीष रायते, प्रशांत शिंदे तयारी करून आखाड्यात चला. आणि शेवटच्या कुस्तीला पंच म्हणून दत्ताबा गायकवाड. मनीष रायते, प्रशांत शिंदे आपण तयारी करून चला आखाड्यावरती या पैलवान. इकडं सनी राऊतनं कब्जा घेतलेला आहे. शबास सनी. पायगीसा लावण्याचा प्रयत्न होता सनीचा. तो हल्ला धुडकावलेला इकडं चव्हाणनं. मनीष रायते आणि प्रशांत शिंदे तयारी करून आखाड्यावरती आहे. एक नंबरचे पैलवान. प्रशांत भाऊ चोरमले आपण या आखाड्यामध्ये यायचंय. बळीरामजी तांबे आपण या आखाड्यात यायचंय. श्रीकांत उर्फ बाबू गायकवाड या आखाड्यामध्ये चला. मनीष रायते आणि प्रशांत शिंदे पैलवान. शेवटची कुस्ती अतिशय तगडी लागणार आहे. पलीकडे शेंडे पैलवान आणि अंकुश करा. अतुलभाऊ पवार आपण या आखाड्यामध्ये यायचंय. मनीष रायते, प्रशांत शिंदे. दुसरा पुकार प्रशांत आणि मनीष. चला आखाड्यावरती या पैलवान. चला कुस्ती करा पैलवान. कुस्ती करा शेंडे पैलवान आणि
खरात पैलवान ताकदीचा अंदाज घेऊन झाला असेल तर काहीतरी घडायला पाहिजे. प्रदीप भाऊ हलगेवाली या इकडे थोडं कॅमेरा डोकी येते तुमची. हा ज्ञानेश्वर आसवले या युट्यूब चॅनल वरती हे कुस्ती मैदान लाईव्ह दाखवलं जाते. आज कुस्ती घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे ज्ञानेश्वर आसवले सरांनी. त्याचप्रमाणे हिंद केसरी 555 यांच्याही चॅनल वरती हे मैदान लाईव्ह दाखवलं जातंय. शबास राऊत तिकडं पायगीसा लावतोय पुन्हा एकदा. शबास आक्रमक होतोय सनी राऊत निमगाव केतकीचा पैलवान. माग सरू नका, पलीकडच्या बाजूला कुस्ती करा अभिजित आणि अंकुश. एक यशस्वी कुस्ती मैदान आज पिंपळे ग्रामस्थांच्या सहाय्याने त्यांच्या वर्गणीमधून पद्मावती देवीच्या उत्सवानिमित्त संपन्न होते. आणि या पैलवानांच्या रूपानं साक्षात बजरंगबली आज हजर आहे. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करूयात हात उंच करून. नाम संकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा. जे जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक्क वतल मुक्क. एकदा दोन्ही हात वर करा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पद्मावती माता की. धन्यवाद. देवाची भीती घातली की माणसं हातही वर करतात आणि जय म्हणतात. देव नावाची ताकद आहे. विज्ञान जिथं थांबतं तिथून अध्यात्म सुरू होतं. कोरोना सारखी महामारी आली, जिथं डॉक्टर थांबले तिथून लोक म्हणायला लागली सोनार वाजता देवा आता काहीतरी बघतोच. देव नावाची ताकद आहे. आणि बजरंगबलीचा जय करताना बऱ्याच जणांना वाटत असेल धार्मिक कारण आहे. धार्मिक कारण नंतर आहे. सुरुवातीला या कुस्तीला एकसंध करणारा प्रभू हनुमंत. ही हनुमंती कुस्ती आहे. शबास आणि मच्छी गोता लावतो इकडं. शबास शबास. ओ सनी राऊत म्हणतात सोनार वस्तादचा पट्टा विजयला निमगाव केतकीचा पोरगा. ए दर्शन इकडे. चांगल्यावरती चांगला विजय. फार सुंदर मच्छी गोता लावला. चला शेवटची कुस्ती मनीष रायते प्रशांत शिंदे. पहिला पुकार आखाड्यावरती या पैलवान मनीष आणि प्रशांत. शेवटची कुस्ती काही क्षणामध्ये लागणार. शबाश इकडे अभिजित आणि अंकुश. मनीष रायते प्रशांत शिंदे. ही कुस्ती लावण्यासाठी दादाभाऊ जाधव, शैलेश भाऊ गायकवाड, गणेश भाऊ चोरमले, दीपक भाऊ भगत, महेश भाऊ गायकवाड, प्रदीप भाऊ मत्रे, बळरामजी तांबे, प्रशांत भाऊ चोरमले, अक्षय भाऊ टवरे, श्रीपती जवंजाळ आणि राहुल भाऊ चोरमले आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती यायचंय. आणि शेवटच्या कुस्तीच्या अगोदर सुप्रसिद्ध युट्यूबर ज्ञानेश्वरजी आसवले यांचा सन्मान आणि मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे माझा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आणि दोघही एक ज्ञानेश्वर आणि दुसरा हंगेश्वर अचानक आलेले आहेत. आज अनेक वेळा वाबळे साहेबांनी तारीख मागितली पण तारखेचा काही योग जुळत नव्हता. तुमच्या गावाला येण्याचा योग आला. ज्ञानेश्वरजी आसवले सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सुप्रसिद्ध युट्यूबर. चला कमिटीतली सगळी चला 4-5 जण चला या.
मिसेस संदीप डोंबाळे यांचा सत्कार होत आहे. अभंग डोंबाळे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे हलगेवाल्यांचाही सत्कार होईल. चला हलगेवाले, अरे चला दोघ जण नका लाजू. कुस्तीच्या फडात सन्मान होतोय, गौतमीच्या स्टेजवर नाही. चला. हो, बऱ्याच जणांना वाटतंय मैदानात कसं होतं या. गौतमी नाही, मैदान आहे. मनीष चला आखाड्यावरती या. मनीष रायते पैलवान आणि प्रशांत शिंदे चला पैलवान आखाड्यावरती. कुस्ती लगेच लागणार आहे. तुम्ही जेवढा वेळ जास्त कराल तेवढा वेळ कुस्ती जास्त चालणार. चला पहिला पटकन या प्रशांत. त्याचप्रमाणे मैदान जोडण्यामध्ये गोपाळरावजी वाबळे वाजतात शेटपळगडे, त्याचप्रमाणे अजित भाऊ कोथिंबिरे कुस्ती कोच, त्याचप्रमाणे दादाभाई सय्यद, त्याचप्रमाणे कदम साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अजितला दिसू दे आमचा. हा दादाबाई टोपी काढा घेवायची जरा अंगास छान वाटतंय. ती आहेत की मला वाटतं गेली का काय आता. आणि गोपाळ वाबळे साहेबांचाही सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं आर्मी मध्ये राहून 2007-2010 पासून आतापर्यंत गेली 15-17 वर्ष झालं मैदान जोडतायत. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. बजेट मध्ये मैदान बसलं तर ठीक आहे, नाही तर पदर खिशातूनही पैसे घालवते. कुस्तीवरती प्रेम असावं लागते. त्याचप्रमाणे कदम साहेब, त्याचप्रमाणे कोथिंबिरी बसतात, त्याचप्रमाणे दादाबाई सय्यद या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कुस्ती करा पहिला अभिजित आणि अंकुश. मनीष रायते आखाड्यावरती आलेला आहे. प्रशांत शिंदे, प्रशांत चला आखाड्यावरती या. आणि शेवटची कुस्ती लावण्यासाठी दादाभाऊ जाधव, शैलेश भाऊ गायकवाड, गणेश भाऊ चोरमले, दीपक भाऊ भगत, महेश भाऊ गायकवाड, प्रदीप भाऊ मत्रे, बलरामजी तांबे, प्रशांत भाऊ चोरमले, अक्षय भाऊ टवरे, श्रीपदी भाऊ जावंजाळ आणि राहुल भाऊ चोरमले आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. मनीष रायते पैलवान आखाड्यावरती आलेला आहे. या इंदापूर तालुक्याचा एक लढवय्या पैलवान. कुस्ती आणि इंदापूर तालुक्याचं एक ठरलेलं समीकरण. दरवर्षी दर जोडीनंतर एक नवीन जोडीतला पैलवान ओपनला तयार होतो या तालुक्यामध्ये. ही इंदापूरची खासियत आहे. आज ओपन गटामधून महाराष्ट्र केसरीला पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा मनीष रायते. नवनाथ भाऊ बागल आणि महेश भाऊ गायकवाड शेवटच्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहतील. त्याचप्रमाणे एनआयएस कुस्ती कोच गोपाळा वाबळे साहेब, गोपाळ भाऊ वाबळे चला आपणही पंच म्हणून. कुस्ती करा अभिजित आणि अंकुश. शबास, एकेरी पटा लागला अभिजित. शबास, बाहेर पडायचं नाही. शबास 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 शबास. आणि महेश भाऊ गायकवाड, नवनाथ बागल आणि गोपाळ भाऊ वाबळे तिघही पंच आहेत तुम्ही. चला. आणि कुस्ती लावायला जी नावं पुकारलेली आहेत मी 10-11 जणांची नावं आहेत. चला पटकन. दादा जाधव, शैलेश गायकवाड, गणेश चोरमले, दीपक भगत, महेश गायकवाड, प्रदीप मत्रे, बलराम तांबे, प्रशांत चोरमले, अक्षय ठवरे, श्रीपती जावंदळ आणि राहुल चोरमले. प्रशांत शिंदे पहिला आलेला आहे. आणि मनीष रायते. एक बलदंड ताकदीचा. कुस्ती पॉइंट वर लागते. लांग धरायची नाही. हात बरोबर ना तुमच्याकडे असंच का? पॉइंट वर कुस्ती लागल्यावर लांग धरायची नाही. बाहेरचा पॉइंट नाही, प्रॉपर कब्जा. अभिजित आणि अंकुश कुस्ती पॉइंट वर लागती. आणि पॉइंट साठी सुद्धा वेळ द्या वाटलंच तर. हा 3 मिनिटाचा वेळ. चला कुस्ती करा.
मनीष रायते आणि प्रशांत शिंदे सांगली, अंकुश खरात आणि अभिजित शेंडे पैलवान. चला कुस्ती करा, पॉइंटवर कुस्ती लागली, काहीतरी घडायला पाहिजे. 3 मिनिटाचा वेळ दिला, बघता बघता अर्धा मिनिट संपलेला आहे. समय बडा बलवान होता, समय किसी का गुलाम भी नहीं होता. वेळ कधी कुणासाठी थांबली नाही, वेळ चालतच राहते. 8:18 बरोबर पॉइंटवर कुस्ती चालू झालेली आहे. कुस्ती करा पैलवान. वाटत नाही का की आपल्याही घरामध्ये इथं बसलेलं ना, आपल्या घरात एखादं असं तयार करावं. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही, कुणी कुणाची धनदौलत बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये तयार व्हाव्यात, त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. परंपरेचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम पिंपळे ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि उत्सव कमिटीच्या माध्यमातून संपन्न होतोय. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये खऱ्या अर्थाने ही तरुण कमिटी एक चांगलं काम करते. एकदा तरुण उत्सव कमिटीसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. प्रेक्षक मंडळी, सगळी तरुणांची फौज आहे आणि मोबाईलच्या जमान्यात सुद्धा तरुण मंडळींची दमछाक होते. ही टोपी घातलेली जी जुनी मंडळी, त्यांनी मोबाईल नसताना सुद्धा ही परंपरा जपली. त्यांनी जपली म्हणून आपण पुढे चालवतोय. एकदा जुन्या ज्येष्ठ मंडळींसाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे ग्रामस्थ मंडळी. आणि तिकडं कुस्ती सोडलेली अभिजित आणि अंकुशची. चला 1 नंबरची कुस्ती प्रशांत शिंदे भोसले शाळा सांगली आणि मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन. 1999 सालचे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा बट्टा. चला गावची मंडळी घ्या, ज्येष्ठ मंडळी कुणी राहिला असेल तर इकडे बघा, आमच्या बाजूला अंगास तिथंच थांबा. हा तिथंच थांबा, तिथं मनीष थांबा. सलामी द्या दोघं पण. चला कमिटीने हात लावा, सगळ्यांनी या. त्याचप्रमाणे गोपाळ वाबळे सर या पुढून. हो. आणि शेवटची कुस्ती मैदानवरती सुरू होते. मनीष रायते विरुद्ध प्रशांत शिंदे, इंदापूर विरुद्ध सांगली अशी कुस्ती चालू झाली आहे. आणि कुस्तीला पंच म्हणून महेश भाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ बागल आणि गोपाळ भाऊ वाबळे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे मैदान संपन्न होते. यात्रेसाठी जरी कुणाची वर्गणी राहिली असेल, पावत्या पडलेले, त्यांनी पण कमिटीकडे आणून द्या. हा जाता जाता ते महत्वाचं असते, कारण कमिटीच्या घरचा कार्यक्रम नाही, गावाचा कार्यक्रम आहे. बरीच मंडळी पावती फाडतात तर म्हणतात बघ ती कमिटी कशी काय करते. आता विनंती आहे, ज्यांची राहिली त्यांनी आणून द्या. ग्रामदैवताची यात्रा आहे, कमिटीच्या घरचा कार्यक्रम नाही, गावाचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी सगळ्यात शांततेनं सगळे कार्यक्रम पार पडलेले आहेत. गावाचा आणि खऱ्या अर्थानं ग्रामदैवतेचा आपल्याला वर्षभर आशीर्वाद राहावा, त्यासाठी उत्सव साजरा करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या जपलेली आहे. पद्मावती देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय. प्रत्येकानं हातभार लावलेला आहे, तरी ज्यांची वर्गणी राहिली त्यांनी आणून द्या. हे सत्पात्री दान आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागतंय. ती जाण आणि भान असणारी मंडळी एकत्रित आली की असं ऐतिहासिक कार्य घडत असतं. असं ऐतिहासिक कुस्ती मैदान आज पिंपळे गावामध्ये संपन्न होतंय. पैसा सगळ्याकडे पण देण्याची दानतही असावी लागते. दानतदार मंडळीने सगळ्यांनी देणग्या दिल्यात आणि जे दानतदार मंडळी मागे राहिलेत त्यांनी आणून द्या. अडचणी असतात. कांदा आता काढत चालू आहे, बरेच जण गुंतलेले असतील. चला पहिल्यांदा कुस्ती करा. भगवी लांग परिधान केलेला मनीष रायते या इंदापूर तालुक्यामधला पैलवान,
तर प्रशांत शिंदे सांगली जिल्ह्यातला पैलवान. शबास. गर्दन खेच चालू आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये काळजाचा ठोका चुकवला होता या मनीष रायतेनं. सिकंदर शेख सारख्या पैलवानाला दुसऱ्या फेरीमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत खऱ्या अर्थानं संघर्ष करायला लावला या मनीषनं. टाळ्या करा जरा त्याच्यासाठी. याच तालुक्यामधला पैलवान आहे आणि त्याचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला तयार करायची आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा असा पैलवान तयार करा. लेझर मारणारे हो, लेझर मारणारे. लेझरचा फड थोड्या वेळाने चालू होणार आहे. त्या कोपऱ्यातनं लेझर मारताय पांढरे शर्टवाले. माझं लक्ष आहे तिकडं. हो, त्याच्यामुळं कोणत्या फडात काय करायचं हे समजून घ्या. तमाशाचा फड आहे, कुस्त्याचा फड आहे, कीर्तनाचा फड आहे, कुठं काय चालतं. आणि स्वर्गीय अजितदादांची आठवण काढली. मी कालही मैदानाला तिथं नाशिकला आम्ही श्रद्धांजली अर्पण केली. शिट्ट्या कुठं वाजवायच्या हे कळायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्यातनं निघून गेली. चला पहिला कुस्ती करा. शबास मनीष, शबास प्रशांत. दस्ती वाढण्याचा प्रयत्न होता. शबास मनीष. गर्दन खेच चालू झाली इकडं मनीष कडनं. शबास मनीष. अशी बलदंड ताकदीची पोरं घरोघरी निर्माण व्हावी त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. वाघोली मुक्कामी ते सांगितलं, शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना वाटत नव्हतं की सिकंदर पुढच्या फेरीत प्रवेश करेल. असा या तालुक्याचा उगवता पैलवान मनीष रायते काका पवार तालमीला सरावाला आहे. शबास. गर्दन खेच चालू आहे. शबास प्रशांत. अनेक लढवय्या पैलवान प्रशांत शिंदे अशी कुस्ती मैदानवरती चालू आहे. आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या पोराच्या हात पायाच्या काड्या. आपल्या घरात अशा बलदंड ताकदीची पोरं तयार करा. काळाची गरज आहे. कुणी ये म्हणल्यानं येत नसतंय. आपल्या घरात एखादं तगड तयार असावं लागतंय. बऱ्याच जणांना वाटत असेल याच्या हातात माईक आहे, कान मोडा झाला आणि सगळ्याला म्हणतोय पैलवान करा. सगळ्याच्या माहितीच तो सांगतो. मी स्वतः MSc इकॉनॉमिक्स सेटनेट क्वालिफाईड आहे. फर्ग्युसन कॉलेजचा ग्रॅज्युएट आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर डेटा अनालिस्ट हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या अगोदर चांगला पैलवान होतो. शिक्षणाबरोबर खेळ आणि खेळाबरोबर शिक्षण जपता येतं हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. लक्षात ठेवा. दुसरी नापासून नावापुढे प्राध्यापक लावत नाही मी. नसेल तर माझं लिंक्डइनचं आणि इंस्टाग्रामचं प्रोफाईल काढून बघा. होय असोले सर. त्याच्यामुळं काळाची गरज आहे. माझं पोरग CBSE ला जातं, विद्याप्रतिष्ठानला शिकतं. मग आई म्हणते अभ्यास करावा लागेल. अभ्यास करू नये असं म्हणणं आहे आमचं. पण खेळाबरोबर अभ्यास करता येतो आणि अभ्यासाबरोबर खेळ जपता येतो. गरज आहे ती डोळसपणे बघण्याची. आज एका शिक्षकाचा पोरगा डबल महाराष्ट्र केसरी झाला. हर्षवर्धन सदगीर. वाटलं होतं का कुणाला एका शिक्षकाच्या घरामध्ये डबल महाराष्ट्र केसरी निर्माण होऊ शकतो. आणि गेल्या वर्षी तर मला वाटतं निशांत बरोबर कुस्ती झाली होती याच गावामध्ये. निशांत लाडेपूर ज्यानं महाराष्ट्रातली भली भली पराभूत केली. गेल्या वर्षी सदगीर पलन या मैदानावरती लढून गेलेला आहे. अशी ऐतिहासिक परंपरा असणारं गाव आहे. दादाभाऊ जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद दादाभाऊ जाधव. प्रशांत आणि मनीष कुस्ती करा दोघं पण. किती वेळ गर्दन खेच करणार आहे, किती वेळ चौदंडी करणार आहे हे तुम्ही ठरवून घ्या. तुम्ही अर्धा तास लढायचा विचार केला असेल, आम्ही तासभर बसू. पण कुस्तीचा निकाल हा घेणार याची नोंद घ्या. त्यामुळे कुस्ती करा. शबास मनीष, शबास प्रशांत. पुन्हा एकदा गर्दन खेच चालू आहे. पटा लागण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा.
बलदंड ताकदीचा मनीष इकडे आक्रमक होता आणि एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न प्रशांतचा पुन्हा एकदा. शबास पैलवान आक्रमक होतोय मनीष, मागे सरायचं नाही प्रशांत. कुस्ती दमाकासानं रोखायची. शबास. आणि इकडं मनीषनं कब्जा घेतलेला आहे. बलदंड ताकदीचा मनीष रायते पैलवान, अनेक गदेंचा मानकरी. शबास. तिकडं हाताची नवंदर काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. चला, हाताची नवंदर तिकडे काढलेली आहे. शबास मनीष, शबास प्रशांत. आक्रमक होतोय मनीष रायते पैलवान. आणि गिस्सा हो, टाळ्या करा आई पद्मावतीच्या नावाने. हो, दादाबाई सय्यद यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. पद्मावती देवीच्या नावाने धन्यवाद. तमाम कुस्ती शौकीन, देणगीदार, ग्रामस्थ मंडळी, वर्गणीदार सर्वांचं मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे मनापासून आभार मानतो. झालेली सेवा पद्मावती मातेच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला विश्राम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमिटीनं त्या ठिकाणी पैलवानांना सन्मानित करण्यासाठी जायचंय. प्रकाश शेठ सूर्यवंशी प्रत्येक मैदानाला आवर्जून उपस्थित असणारे प्रकाश शेठ, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. प्रकाश शेठ सूर्यवंशी, दादाभाऊ त्यांचा सन्मान करायचा तिथं.